बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती तन्वी कोलतेनं तिचं स्वतःचं नाव बदललं आहे। हे नाव विचित्र वाटेल, पण यामागचं कारण सांगत काय म्हणाली आहे तन्वी कोलते, पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। बिग बॉस मराठी सीझन 6 खूप लोकप्रिय झाला। अभिनेत्री तन्वी कोलते या सीझनची विजेती ठरली। तन्वीला बिग बॉस मराठी 6 ने नवी ओळख दिली। संपूर्ण सीझनमध्ये तन्वी खूप चर्चेत राहिली। दरम्यान बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तन्वी कोलतेनं खूप मोठा निर्णय घेतला। तन्वी कोलतेनं तिचं नाव बदललं आहे। तन्वी कोलते या तिच्या नावात तिनं खूप मोठा बदल केला आहे। तन्वीच्या सोशल मीडियावरही तिनं तिचं बदललेलं नाव अपडेट केलं आहे। तन्वीचं नवीन नाव काय आहे, तिनं तिच्या नावात इतका मोठा बदल का केला, या सगळ्यामागचं कारण तिनं स्वतः सांगितलं आहे। तन्वी कोलतेनं बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तिच्या नावात वडिलांच्या नावापुढे बिग बॉसचं नाव लावलं आहे। तन्वीचं नाव तन्वी उदय बिग बॉस कोलते असं झालं आहे। असं करण्यामागचं कारण तन्वीनं सांगितलं। राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तन्वी कोलते म्हणाली, बिग बॉसने जेव्हा माझी जर्नी दाखवली होती, त्यांनी आतमध्ये माझी संपूर्ण जर्नी ऐकली होती, पाहिली होती। मी आतमध्ये कायम पप्पांची आठवण काढायची। तिथे इतर स्पर्धकांशी बोलताना नेहमी असं असायचं की पप्पा असते तर। बिग बॉसच्या घरातही एक कॉल झाला होता, तेव्हाही मी बोलले होते की पप्पा असते तर त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी माझं सक्सेस पाहिलं असतं। बिग बॉस संपूर्ण प्रवासात काही बोलले नाही, पण जर्नी व्हिडिओ दाखवताना त्यांनी पहिलीच अनाउन्समेंट अशी केली होती की तन्वी, आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी असं बोलताना बघतो की पप्पा असते तर, पप्पा असायला हवे होते। पप्पांची जी खंत तुम्ही व्यक्त करता, तर इथून पुढे तुम्ही बाहेर गेल्यानंतर कधीही तुम्हाला कोणीही विचारू देत, त्यांना ठामपणे सांगायचं की मला वडील आहेत आणि त्यांचं नाव आहे बिग बॉस। तन्वी पुढे म्हणाली, तो एक रियालिटी शो होता। बिग बॉसना मी व्यक्ती म्हणेन। जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला वडिलांचं स्थान देते, त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्या मागे कोणीतरी आहे, आपल्याला कोणीतरी मुलगी मानतंय, वडिलांचं स्थान देऊ पाहतंय। मग बाहेर येऊन आपण ते विसरायचं का? बाहेर आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की प्रभूला मी भाऊ मानले, राकेश दादाला मी भाऊ मानले, जे माझे फ्रेंड्स आहेत ते आहेत। मग बिग बॉसना मी कशी विसरू? जर त्यांनी त्यावेळेस मला टीव्हीवर सांगितलं होतं की मी इथून पुढे तुझे वडील म्हणून आहे, तन्वीने तिच्या सध्याच्या यशाचं संपूर्ण क्रेडिट बिग बॉसना दिलं आहे। मी त्यांना तिथेही म्हटलं होतं की हो बिग बॉस, मी माझ्या वडिलांच्या नावापुढे तुमचं नाव नक्की लावेन, कारण त्यांनी मला सांगितलं म्हणून सुद्धा। आणि दुसरी गोष्ट, बिग बॉसमुळेच तन्वी कोलते आज आहे। याआधी मी काहीच नव्हते, हे मी आधीच मान्य केलं आहे। मला तेवढं फेम आणि ओळखही नव्हती, पण जी मी आहे, मला कधी राग येतो, मी कधी रडते, कधी ॲग्रेसिव्ह होते, कधी हसते, ज्या गोष्टी आहेत त्या लोकांना बिग बॉसमुळे पाहायला मिळाल्या। मी आज जी काही आहे ती फक्त बिग बॉसमुळे आहे। त्यामुळे हा विचार करत मी बिग बॉसमधून बाहेर आल्याच माझं नाव चेंज केलं होतं। भले लोकांना तो शो ऑफ वाटत असेल, पण मी त्या निर्णयानं खूप खुश आहे। दरम्यान तन्वी कोलतेच्या या निर्णयावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तन्वी कोलतेचं हे नवीन नाव तुम्हाला आवडलं का? तन्वी कोलते तुम्हाला आवडते का? आणि बिग बॉस मराठीचा 7वा सीझन लवकर यायला हवा का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा।